आपल्यासोबत असलेले अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे राजकीय व्यक्ती नाहीत, मात्र आहेत तर पवार कुटुंबातलेच, जे पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे। त्यामुळं राजकीय प्रश्न अपरिहार्य ठरतात। निमित्त आहे ते रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा आणि त्याआधी जे पवारांनी जे म्हटलंय की 2029ला ते बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवू शकतात, त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणालेत की 2029ला पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा पाहायला मिळू शकतो, जो 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी पाहायला मिळाला होता। श्रीनिवास बापू, तुम्ही राजकीय नाहीत पण कुटुंबातले आहात, तर या दोघांच्या आजच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? खरं मी दोघांचंही वक्तव्य ऐकलं नाही, पण तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं। आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत। रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं, फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे। पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही। शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय। त्यानंतर रोहित पवारांनी असं म्हटलंय की जय पवार जर उभे राहणार असतील तर इथं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा होऊ शकतो। काय तेव्हा आता कुठल्या पक्षाची काय परिस्थिती असेल आणि एकत्र कोण लढणार, कोण कोणाच्या विरुद्ध लढणार, युती होणार नाही होणार, मर्जर होणार नाही होणार, त्यामुळे 3 वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे। आता त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। रोहित दादा असं म्हणालेत की युगेंद्र पवार देखील जय पवारांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात। नाही, तो तेच सांगतो ना, आता तेव्हा पवारसाहेब जे काय पक्ष त्यांचा निर्णय घेईल, कारण युगेंद्र पवार राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत, जय राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत, त्यामुळं दोघंही तसे वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत। त्यांची एकी व्हायची प्रक्रिया सुरू होती काय, ते जे काही सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण नंतर ते सगळं थांबलेलं दिसतंय आणि आता दोघांची वेगवेगळी कामं सुरू आहेत। त्याच्यामुळं तेव्हा तसं काही होणारच नाही असं नाही आहे, तेव्हा काय होईल ते बघू। तुम्ही युगेंद्र पवारांचे वडील आहात म्हणून मी विचारतोय। नाही, मी वडील आहे पण निर्णय तो घेणार, ही नवीन पिढी आहे, त्या राजकीय निर्णय तो घेणार। वडिलांचा विचार घेईल असं जरुरी नाही आहे नवीन पिढीला, आणि साहेबांनी जर ठरवलं किंवा पक्षातर्फे कोणाला उभं करायचं तर ते फायनल तेच होईल ना। अजितदादा हयात असताना खास करून त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विलिनीकरणासाठी खूप ते स्वतः आग्रही होते, असं बऱ्याच लोकांनी बोललेलं आहे। तर मग हे विलिनीकरण कुठं थांबलंय? म्हणजे हा राजकीय प्रश्न आहे, पण शेवटी तुम्ही कुटुंबातले आहात म्हणून का विलिनीकरण होऊ शकलं नाही? मला असं वाटतं परिस्थिती बदलली। दादा होता, शेवटी दादा पार्टी कंट्रोल करू शकत होता। आता हे मुलं लहान आहेत, वहिनी नवीन आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या पक्षातले जे काय बाकीचे सिनियर लीडर असतील ते काय मध्ये बोलत असतील की करायचं नाही करायचं, कारण तेव्हा निर्णय घेणारे दादा होते आणि दादा एकटा होता निर्णय घ्यायला। जरी पार्टीचा तो विचार घ्यायचा ते त्याने एकदा ठरवलं की तो ठरवत होता। आता हे सगळ्यांच्या विचारांनी अजून पण 3 महिने पण झालेले नाही आहेत, त्याच्यामुळं अजूनही ते एकदा सेटल झाले ते सगळे ह्याच्यामधून, कारण त्यांना पण मोठा धक्का आहे कुटुंब म्हणून, आणि एवढी उलथापालथ झालेली की पार्थ खासदार झाला, वहिनी आता आमदार होतील, खासदार होत्या, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे ते आधी हे अंडरस्टँड करायला थोडा वेळ लागेल त्यांना, आणि मग एखाद्या दिवस त्यांचे विचार परत दादांसारखे होतील नाही होतील आता तो काळ ठरवेल। अच्छा, या दोघांची वक्तव्य जय पवारांचं असेल किंवा रोहित पवारांचं असेल, आजच्या दिवशी येणं म्हणजे पोटनिवडणुकीचं मतदान सुरू आहे, काही तासच झालेले आहेत आणि त्यावेळी त्यांनी म्हणणं की नाही 2029च्या गोष्टी। मी तेच सांगतोय की राजकारणामध्ये 3 वर्ष हा खूप मोठा पिरियड असतो, खूप मोठा पिरियड आहे, त्याच्यामध्ये बरेच उलथापालथ होऊ शकते। आता जसं जानेवारीमध्ये जे घडलं ते त्या क्षणापर्यंत कोणाला वाटलं नव्हतं की दादांच्या बाबतीत असं होईल आणि दादा अचानक या तरुण वयात निघून जातील। त्याच्यामुळं राजकारणात असं काही सांगतात नाही, त्या दोघांनी का बोलले हे त्यांना माहिती, किंवा त्यांच्या मनात पण इच्छा तयार झालेली असेल म्हणून बोलले असेल का, असं पण मला वाटतं। रोहित पवार असंही म्हणालेत की पवार विरुद्ध पवार असा संघर्ष व्हावा असं लोकांना वाटत नाही, बारामतीकरांना वाटत नाही, मात्र भाजपला वाटतं।
नाही नाही, जर तुम्हाला माहिती आहे की लोकांची इच्छा नाहीये तर समजुतीने घ्यायला हरकत नाही पवारांनी एकत्र बसून. भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला जर कळतंय की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघतंय आणि तरी पण तुम्ही अशी वक्तव्य करताय आत्ता, हेच चुकीचं आहे. रोहित पवारांनी थोडं समजुतीने घ्यायला हवं होतं, आज वक्तव्य करायची गरज तशी वाटत नाही. हा, मग दोघांनी आता ह्या क्षणाला बोलायची काही गरज नव्हती, अजून फार लांब आहे. आता आज महत्वाचा दिवस आहे, आपण सगळेजण एकत्र होऊन दादांसाठी हे सगळं करतोय, कोणी विरोधात उभं राहिलेलं नाहीये. तर आता मला वाटतं त्या गोष्टीची गरज नव्हती. हे सगळं जे काही होत असताना आत्ता कुटुंब म्हणून काही संवाद होतोय, कारण आत्ता जर आपण पाहतोय की जय पवार एक बोलतायत आणि लगेच रोहित पवार त्याला प्रत्युत्तर देत आहेत, तर एक पवार कुटुंबाचं एक वैशिष्ट्य होतं की कुटुंब म्हणून जे आहे तर ते राजकारणाच्या पलीकडं एकत्र पाहायला मिळालं होतं. तर संवाद आहे तसा? संवाद आहे ना, पण राजकारण म्हणून काय होतं, आमच्या घरामध्ये फक्त साहेबच निर्णय घ्यायचे पहिल्यापासून. अगदी 60 वर्ष झाली साहेब ठरवतील, कारण तो त्यांचं क्षेत्र आहे. आम्ही कुटुंब म्हणून एक होतो. पण आता जरा काल पण साहेबांना ऍडमिट करावं लागलं, त्यांची तब्येत बरी नव्हती. आता ते एका दिवशी या दोघांना बोलतील, काय त्यांना वाटेल ते बोलतील, पण साहेबांना न विचारता या दोघांनी वक्तव्य केली, त्यामुळं आता उद्याच हे होईल. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता ते त्यांनी ठरवायचे. त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते कालच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनलाच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे, पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल. तर श्रीनिवास पवार यांनी जे म्हटलं त्याचे अर्थ प्रत्येकाला समजायला हरकत नाही, ज्यांना किमान राजकारण समजतं अशा लोकांना. खरं तर पोटनिवडणुकीचं मतदान सुरू आहे आणि हे मतदान सुरू असतानाच 2029च्या निवडणुकीच्या माध्यमातून बारामतीचा पुढचा राजकीय वारसदार आपणच असं बिंबवण्याची एका अर्थाने स्पर्धा लागली आहे किंवा प्रयत्न होतोय. अर्थात अखेरचा निर्णय बारामतीकर घेणार आहेत. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.